नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गणित विषयावरील पार्ट 5 30 महत्त्वपूर्ण प्रश्न। तर एकेकाने सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, एक छात्र 3/5 को 6/10 से छोटा बताता है क्योंकि 10 इज ग्रेटर देन 5। यह किस प्रकार की बाधा दर्शाता है? ऑप्शन ए प्रतीकात्मक, ऑप्शन बी प्रक्रियात्मक, ऑप्शन सी संकल्पनात्मक, ऑप्शन डी स्मृती। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे संकल्पनात्मक। मित्रांनो, 1 ते 2 दिवसामध्ये आपण मागील वर्षाचे जेवढे प्रश्न झालेले आहेत ते एक एक असा पार्ट आणणार आहोत। तर आपल्यासोबत जोडून राहावे आणि सहकार्य करावे, जेणेकरून आपण मागील जेवढे पण प्रश्न झालेले असतील समजा तेवढे आपली प्रॅक्टिस चांगली होईल। प्रश्न क्रमांक 2 बघूया। यदि बच्चा 12/3 को सही करता है पर 12/1/3 में असफल है तो मुख्य समस्या क्या है? ऑप्शन ए गुना तथ्य, ऑप्शन बी भिन्नों का अर्थ, ऑप्शन सी भाग का नियम, ऑप्शन डी गणना गती। मित्रांनो, उत्तर द्यायचं आहे प्रश्न क्रमांक 2चं काय असणार आहे ते 30 प्रश्नाची प्रॅक्टिस आपली चांगली होणार आहे। उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन बी भिन्नों का अर्थ। प्रश्न क्रमांक 3 बघूया। आदर्शन दिलेला आहे, गणित में अनुमान सटीक गणना से पहले सिखाया जाना चाहिए। रीज़न, क्योंकि अनुमान संख्या बोध को मजबूत करता है। ऑप्शन ए और आर दोनों सही, आर कारण है, ऑप्शन बी ए सही आर गलत, ऑप्शन सी ए गलत आर सही, ऑप्शन डी दोनों गलत। काय उत्तर राहणार आहे मित्रांनो देण्याचा प्रश्न क्रमांक 3चा। मित्रांनो, जर तुम्हाला PYQ वर सिरीज हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा। आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज आणणार आहोत तुमच्यासाठी। जर तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। या प्रश्नाचं सटीक उत्तर राहणार आहे ऑप्शन ए और आर दोनों सही, आर कारण है। प्रश्न क्रमांक 4 बघूया। कक्षा 3 में क्षेत्रफल सिखाने की सबसे गलत विधि कौन सी है? ऑप्शन ए टाइल से भरना, ऑप्शन बी वर्ग इकाई, ऑप्शन सी सीधा सूत्र बताना, ऑप्शन डी तुलना कराना। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो काय असणार आहे? तर मित्रांनो, उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी सीधा सूत्र बता देना। ही विधी गलत असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 बघूया। 5 प्रश्न क्रमांक 5 बघूया। यदि छात्र 0.5 और 0.50 को अलग मानते हैं तो शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए अंक काटना, ऑप्शन बी दशमलव नियम रटवाना, ऑप्शन सी अभ्यास बढ़ाना, ऑप्शन डी प्लेस वैल्यू मॉडल से अर्थ स्पष्ट करना। प्रश्न क्रमांक 5 कमेंट सेक्शनमध्ये ABCD पैकी काय उत्तर राहणार आहे सांगायचं मित्रांनो। उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी प्लेस वैल्यू मॉडल से अर्थ स्पष्ट करना। प्रश्न क्रमांक 6 बघूया। कौन सा प्रश्न हॉट्स हायर ऑर्डर थिंकिंग स्किल को सबसे अधिक दर्शाता है? ऑप्शन ए 9x7, ऑप्शन बी 63 लिखो, ऑप्शन सी क्या 9x7 और 7x9 हमेशा समान होंगे? क्यों? ऑप्शन डी तालिका सुनाओ। मित्रांनो, हॉट्स हायर ऑर्डर थिंकिंग स्किल उच्च विचार करण्यासाठी यामधून कोणता प्रश्न भाग पाडू शकतो विद्यार्थ्यांना ते सांगायचं आहे। तर या 4 पैकी ऑप्शन क्रमांक सी बरोबर राहणार आहे। प्रश्न क्रमांक 7 बघूया। बघा इथे क्यू रीजनिंग को ट्रिगर करता है। प्रश्न क्रमांक 7, यदि शिक्षक केवल सही उत्तर पर ध्यान देता है तो क्या नष्ट होता है? ऑप्शन ए गति, ऑप्शन बी अनुशासन, ऑप्शन सी स्मृति, ऑप्शन डी सोच की प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 7 उत्तर द्यायचं आहे। उत्तर राहणार आहे ऑप्शन डी सोच की प्रक्रिया। प्रश्न क्रमांक 8 बघूया। संख्या रेखा का सबसे महत्वपूर्ण शैक्षिक उपयोग क्या है? ऑप्शन ए सजावट, ऑप्शन बी समय बचाना, ऑप्शन सी संख्याओं के बीच संबंध समझाना, ऑप्शन डी गति बढ़ाना। प्रश्न क्रमांक 8 ABCD कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे। योग्य उत्तर ऑप्शन सी संख्याओं के बीच संबंध समझाना। प्रश्न क्रमांक 9 बघूया। कक्षा 2 में मापन की शुरुआत किससे होनी चाहिए? ऑप्शन ए सूत्र, ऑप्शन बी मानक इकाई, ऑप्शन सी गैर मानक तुलना, ऑप्शन डी शब्दावली। आपलं उत्तर राहणार ऑप्शन सी गैरमानक तुलना। प्रश्न क्रमांक 10, यदि छात्र 2 × x+3 = 2x+3 लिखता है तो यह किसका संकेत है? ऑप्शन ए लापरवाही, ऑप्शन बी स्मृति दोष, ऑप्शन सी गणना त्रुटी, ऑप्शन डी वितरण नियम की गलत समझ। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10चं उत्तर काय राहणार आहे सांगायचं आहे। वितरण नियम की गलत समझ, ऑप्शन डी। प्रश्न क्रमांक 11 बघूया। गणितीय त्रुटियां क्यों महत्वपूर्ण है? ऑप्शन ए डर पैदा करने हेतु, ऑप्शन बी समय बढ़ाने हेतु, ऑप्शन सी बच्चे की सोच समझने हेतु, ऑप्शन डी अंक काटने हेतु। मित्रांनो, निगेटिव्ह तुम्हाला माहीत आहे डर,
निगेटिव, समय बढ़ाने निगेटिव, अंक काटने निगेटिव, म्हणजे बच्चे की सोच समझने हेतु गणितीय त्रुटियां क्यों महत्वपूर्ण है। प्रश्न क्रमांक 12, किस गतिविधि से स्थानिक बोध सर्वाधिक विकसित होता है। ऑप्शन ए MCQ, ऑप्शन बी लिखित अभ्यास, ऑप्शन सी सूत्र, ऑप्शन डी टँग्राम ब्लॉक निर्माण। काय राहणार उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। किस गतिविधि से स्थानिक बोध सर्वाधिक विकसित होता है। आपलं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन डी टँग्राम और ब्लॉक निर्माण। प्रश्न क्रमांक 13 बघूया। यदि बच्चा चित्र बनाकर प्रश्न हल करता है तो यह क्या दर्शाता है। ऑप्शन ए कमजोरी, ऑप्शन बी समय बर्बादी, ऑप्शन सी रणनीतिक सोच, ऑप्शन डी नकल। प्रश्न क्रमांक 13 उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। आपण प्रिव्हियस इयरची सिरीज आणणार आहोत मित्रांनो। जेवढे पण प्रिव्हियस इयरचे प्रश्न झाले असतील त्याच्यावर आपण व्हिडिओ आणणार आहोत, तर आपल्या चॅनलला नक्की जोडून राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनची सिरीज हवी आहे का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आम्ही लवकरात लवकर ते करण्याचा प्रयत्न करू। योग्य उत्तर रणनीतिक सोच। प्रश्न क्रमांक 14 अजर्शन दिलेला आहे बघा मित्रांनो। ए अजर्शन समूह कार्य गणित सीखने में सहायक है, त्याचं रिझन दिलेलं आहे क्योंकि गणित पूरी तरह व्यक्तिगत विषय है। ऑप्शन ए सही आर गलत, ऑप्शन बी दोनों सही, ऑप्शन सी ए गलत आर सही, ऑप्शन डी दोनों गलत। मित्रांनो काय राहणार आहे प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे। आणि जर ही सिरीज आवडत असेल तर YES असं यस टाईप करायचं आहे मित्रांनो कमेंटमध्ये, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि तुमचं सहकार्य आमच्यासोबत आहे असं आम्हाला समजेल मित्रांनो। योग्य उत्तर ए सही आर गलत। प्रश्न 15 यदि छात्र सही उत्तर गलत विधि से निकालता है तो शिक्षक को क्या देखना चाहिए। ऑप्शन ए उत्तर, ऑप्शन बी गति, ऑप्शन सी प्रस्तुति, ऑप्शन डी प्रक्रिया। ऑप्शन ABCD पैकी काय उत्तर राहणार आहे सांगायचं मित्रांनो। योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन डी प्रक्रिया देखनी चाहिए। प्रश्न क्रमांक 16 खुले अंत वाले प्रश्न क्यों महत्वपूर्ण है। ऑप्शन ए जांच कठिन, ऑप्शन बी समय अधिक, ऑप्शन सी अंक कम, ऑप्शन डी विविध सोच को बढ़ावा। काय राहणार आहे उत्तर द्यायचं मित्रांनो। उत्तर आहे डी विविध सोच को बढ़ावा। प्रश्न क्रमांक 17 पैटर्न पहचान किस सोच की नींव है। ऑप्शन ए गणित अंकगणित, ऑप्शन बी ज्यामिति, ऑप्शन सी बीजगणितीय सोच, ऑप्शन डी मापन। पैटर्न पहचान किस सोच की नींव है सांगा मित्रांनो। तर मित्रांनो हे येते बीजगणितीय सोचमध्ये। प्रश्न क्रमांक 18 बघूया। गणित में भाषा की भूमिका क्या है। ऑप्शन ए सजावटी, ऑप्शन बी गौण, ऑप्शन सी अर्थ निर्माण का माध्यम, ऑप्शन डी केवल परीक्षा हेतु। योग्य उत्तर अर्थ निर्माण का माध्यम। प्रश्न क्रमांक 19 यदि शिक्षक बच्चों से क्यों नहीं पूछता तो क्या नहीं विकसित होगा। ऑप्शन ए स्मृती, ऑप्शन बी गती, ऑप्शन सी अनुशासन, ऑप्शन डी तार्किक क्षमता। जर शिक्षकाने विद्यार्थ्याला का नाही विचारलं तर काय विकसित नाही होणार। तर मित्रांनो त्यांची तार्किक क्षमता विकसित होणार नाही। प्रश्न क्रमांक 20 कौन सा अभ्यास संकल्पनात्मक सीख के विरुद्ध है। ऑप्शन ए चर्चा, ऑप्शन बी गतिविधि, ऑप्शन सी समस्या समाधान, ऑप्शन डी केवल सूत्र याद कराना। ऑप्शन ए BCD पैकी काय उत्तर राहणार आहे सांगायचं आहे मित्रांनो। तर मित्रांनो केवल सूत्र याद कराना। कौन सा अभ्यास संकल्पनात्मक सीख के विरुद्ध है तो केवल सूत्र याद कराना। प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया। अनुमान और सटीक गणना का संबंध क्या है। ऑप्शन ए विरोधी, ऑप्शन बी असंबंधित, ऑप्शन सी समान, ऑप्शन डी पूरक। ऑप्शन ABCD पैकी उत्तर काय असणार आहे मित्रांनो सांगायचं आहे। व्हिडिओला लाईक पण करायचं आहे, कमेंट करायचं आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चनसाठी मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा। योग्य उत्तर ऑप्शन डी पूरक। प्रश्न क्रमांक 22 गणितीय डर का सबसे पहला समाधान क्या है। ऑप्शन ए टेस्ट, ऑप्शन बी डांटना, ऑप्शन सी अधिक होमवर्क, ऑप्शन डी डर मुक्त वातावरण। प्रश्न क्रमांक 22 ABCD पैकी काय उत्तर असणार आहे सांगायचं आहे मित्रांनो। योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी डर मुक्त वातावरण। प्रश्न क्रमांक 23 बघूया। मीनिंगफुल रिपीटेशन का सही अर्थ क्या है। ऑप्शन ए वही प्रश्न, ऑप्शन बी वही तरीका, ऑप्शन सी विभिन्न संदर्भों में वही अवधारणा, ऑप्शन डी दंड। ऑप्शन ABCD पैकी उत्तर काय असणार आहे सांगायचं आहे मित्रांनो। वही प्रश्न, वही तरीका, विभिन्न संदर्भों में वही अवधारणा, ऑप्शन डी दंड। योग्य उत्तर मला वाटते तुम्हाला माहीत असेल मित्रांनो, तुम्ही सांगितलं असेल कमेंटमध्ये। ऑप्शन क्रमांक सी विभिन्न संदर्भों में वही अवधारणा। प्रश्न क्रमांक 24 बघूया। फॉर्मेटिव असेसमेंट का सर्वोत्तम उदाहरण कौन सा है। ऑप्शन ए बोर्ड परीक्षा, ऑप्शन बी यूनिट टेस्ट, ऑप्शन सी मासिक परीक्षा, ऑप्शन डी कक्षा चर्चा के प्रश्न। ऑप्शन ABCD
कमेंट सेक्शन. प्रश्न क्रमांक 24 आपलं उत्तर काय असणार आहे ते सांगायचं आहे की मला माहीत आहे तुम्हाला सर्वांचं उत्तर राहणार आहे ऑप्शन डी कक्षा चर्चा के प्रश्न. प्रश्न क्रमांक 25 बघूया मित्रांनो. हा प्रश्न आपला खूप वेळा झालेला आहे की गणित शिक्षक की भूमिका क्या होनी चाहिए. तर मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे गणित शिक्षकच नसो प्रत्येक विषयाच्या शिक्षकाची भूमिका सारखीच राहणार आहे ते म्हणजे डी फॅसिलेटर म्हणून सुलभक म्हणून. प्रश्न क्रमांक 26 बघूया. यदि बच्चा 1/4 को 1/8 से बड़ा नहीं मानता तो कारण क्या है. ऑप्शन ए स्मृति, ऑप्शन बी भिन्न की सापेक्षता न समजना, ऑप्शन सी भाग त्रुटी, ऑप्शन डी गणना. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे सांगायचं आहे. योग्य उत्तर ऑप्शन बी भिन्न की सापेक्षता न समजना. प्रश्न क्रमांक 27 बघूया मित्रांनो. 27 पर्यंत आलेला लाईक केलं नसेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. गणित में खेल आधारित शिक्षण का लाभ. ऑप्शन ए समय नष्ट, ऑप्शन बी शोर, ऑप्शन सी अनुशासन, ऑप्शन डी स्वाभाविक सीख. आपलं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी स्वाभाविक सीख. प्रश्न क्रमांक 28 बघूया. ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे मित्रांनो. संख्या बोध का सबसे सही संकेत क्या है. ऑप्शन ए तेज गणना, ऑप्शन बी तालिका याद, ऑप्शन सी अनुमान व तुलना की क्षमता, ऑप्शन डी लिखावट. मित्रांनो जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देत चलाल तेवढं तुमचा अभ्यास होत चलेल. ऑप्शन सी अनुमान व तुलना की क्षमता. प्रश्न क्रमांक 29 बघूया. यदि शिक्षक तुरंत फीडबैक देता है तो क्या होता है. ऑप्शन ए भ्रम, ऑप्शन बी दबाव, ऑप्शन सी आलस्य, ऑप्शन डी सीख में सुधार. तुम्हाला माहीत असणार मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी सीख में सुधार. प्रश्न क्रमांक 30. CTET के अनुसार गणित शिक्षा का अंतिम लक्ष्य क्या है. ऑप्शन ए अंक, ऑप्शन बी सूत्र, ऑप्शन सी गती, ऑप्शन डी तार्किक व अर्थपूर्ण सोच. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे ते देण्याचा प्रयत्न करा आणि 30 पैकी किती गुण आपल्याला आलेले आहेत ते पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रिव्हियस इयर प्रश्न उत्तर सिरीज हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी तार्किक व अर्थपूर्ण सोच. आणि मित्रांनो 30 पैकी किती गुण आले ते सांगा आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा मित्रांनो. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जॉब स्टेशन आर नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथून PDF डाउनलोड करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. थँक्यू सो मच.